ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झालेला आहे। त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे। प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केलेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती। त्यानंतर त्यांच्या विरोधात विधान परिषदेच्या हक्कभंग समितीने कारवाई सुरू केली होती। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीनंतर कारवाईला सुरुवात झाली होती। मागील वर्षी त्यांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावण्यात आलं होतं। मागील काही महिन्यांपासून सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा हे समितीसमोर हजेरी लावत आहेत। हक्कभंग समितीची उद्या सुनावणी होणार आहे, परंतु सुषमा अंधारे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आलेत। रुग्णालयात दाखल असल्याने त्या उद्या होणाऱ्या हक्कभंग समितीच्या कारवाईसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती रुग्णालयाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे कळवण्यात आले।